12वी FY पर्यंतच तुझं इकडचं शिक्षण होतं आणि मग तू तिकडे गेलास. तर हे काही डिझाईन होतं ह्याच्यामध्ये की 12वीच्या नंतर तू डायरेक्ट परदेशात गेलास? नाही, कसं काय झालं? स्टोरी ही दर एका नॉर्मल मुलासारखी आहे की ज्याच्या डोक्यात असतं की हो आपल्याला रिसर्च करायचा आहे. आणि मी पण त्याच बोटमध्ये होतो. अगदी 12वीपर्यंत, इनफॅक्ट अगदी प्रिलिमपर्यंत सगळं असं उत्तम चाललं होतं. आणि माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे केमिस्ट्री, रसायनशास्त्र. आणि त्याच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्री आणि निसर्ग याची सांगड आपल्याला घालायची आहे. बरं. केमिस्ट्री, निसर्ग आणि एस्पेशली पाणी. सो ओशन केमिस्ट्री हे मला हवं होतं. आणि 12वीत असं झालं की साधारण याच्यापर्यंत प्रिलिमपर्यंत 80-90% होते, ॲज युजल क्लासेस चालू होते. पण ज्या दिवशी रिझल्ट हातात पडला त्यावेळी मग ॲक्च्युली रिझल्ट घ्यायचा त्यावेळेला ते ऑनलाईन आम्ही डिक्लेअर करू वगैरे हे खूप एक नवीन फॅड होतं. आणि तिथे सगळ्या विषयाचे मार्क योग्य आले, पण मला केमिस्ट्रीमध्ये 35 होते. किती? 35. 35. आय रिपीट माय सेल्फ, 35 होते. आणि मला वाटलं की अर्धा जीव तिथे निघून गेला की अरे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जो आपल्याला सगळ्यात आवडतो त्याच्यात 35 आहेत. तर नाही, काहीतरी प्रिंटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला असेल, आपण हातात मार्कलिस्ट घेऊ त्या दिवशी काय ते खरं ठरेल. पण मार्कलिस्टनी पण तेच सांगितलं आणि आय वॉज रिअली टेकन अबॅक की अरे हे काय झालं. ती मार्कलिस्ट हातात घेतल्यावरती आय वॉज म्हणजे साधारण पायाखालची जमीन नाहीशी झाली असंच काहीतरी आपल्याला म्हणावं लागेल. आणि ऑफकोर्स इव्हेंच्युअली कळलं की सिस्टीममध्ये थोडीशी चूक झाली, विच आय हॅड टू पे फॉर. पण त्याला कळायला साधारण 6 महिने गेले. याच्यामध्ये जे तुम्ही म्हणालात की मला मेन्साची शिष्यवृत्ती मिळाली, तर एकाकडे मॅथ्स, बायोलॉजी आणि फिजिक्स याच्यामध्ये चांगले मार्क होते. सगळ्यात डिस्टिंक्शन होतं, 80-90% आसपास होतेच. सो मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी केमिस्ट्रीत पास झालो आहे हे गृहीत धरून ॲडमिशन मिळाली BScला. आणि असा थोडासा सीन होता की आईवडील म्हणत होते की अरे तू आधी ती CET वगैरे दे. पण चुकून माकून जर का CETत चांगले मार्क पडले आणि मला लोक म्हणाले इंजिनिअरिंगला जा, तर मला जावं लागेल या भीतीने मी CET वगैरे बाकी काही दिलेलं नव्हतं. सो पण म्हणजे तुला केमिस्ट्री करायचंय, संशोधन करायचंय, हे कधी कळलं, कधी ठरलं? याचं श्रेय मी माझ्या गुरूंना देईन. ही इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर कम गाईड माझ्या अकॅडमिक याच्यातलं. त्यांचं नाव आहे नारायण देसाई आणि ते मेन्साचे आताचे कोऑर्डिनेटर आहेत. आणि खूप लहान वयात मी त्यांच्याबरोबर साऊथ इंडियामध्ये बरीच जंगलं फिरलो आणि तिथे कुठेतरी कळलं की संशोधन हा किंवा रिसर्च हा कुठल्याही टॉपिकचा नसतो. हे सगळे टॉपिक्स म्हणजे आपण आता हे बघितलं, फिजिक्स बघितलं, एनर्जी बघितली, एक्झॅक्टली, स्टेम सेल बघितलं, हे सगळे टॉपिक्स खूप मोठे आहेत. आणि आपण आयुष्यभर जरी का अभ्यास केला तरी ह्या टॉपिक्समधले दर कानेकोपरे आपल्याला कळणार नाहीत. पण मला सरांनी सांगितलं की जर का ह्या सगळ्या संशोधनात तू स्वतःचा शोध घेऊ शकलास तरी जन्म परिपूर्ण आहे. क्या क्या बात. मला संशोधनाची फोड आणि शोधन, स्वतःचा घेतलेला शोध. कारण आत्ताच आपण बघितलं सरांनी अंटार्क्टिकावरती हे केला, रिसर्च केला. आपले तेजस सर इथे स्टेमसेल्सवरती ॲब्सोल्युटली दिसून तर काम करत आहेत. पण रिअलिस्टिकली ते स्टेमसेल्सच्या ज्ञानामध्ये भर पाडतायत ही गोष्ट खरी, पण त्यांना त्या ज्ञानापेक्षा ते स्वतःला शोधतायत की मी जीव झुंपवून ज्या वेळेला याच्यात पडीन ही अबिलिटी माझ्यात आहे, हे त्या विषयाने मला दिलं. आणि अख्खा विषय शोधणं इतकं तर आपण काही मोठे नाही, आपण आपल्याला शोधलं तरी फार. तू आता खूप छान शब्द वापरला, जीव जुंपून. हो, आणि मस्त शब्द आहे तो. कारण जीवाला जुंपण्यासाठी सुद्धा तसं एक गोल आपल्याकडे लागतं, तसं एक उद्दिष्ट आपल्याकडे लागतं. परत आपण येऊ तुझ्या त्या प्रवासाकडे की 12वीमध्ये फर्ग्युसनमध्ये तू गेलास. मग ही आयडिया कशी आली की आता आपण परदेशातच जाऊन शिक्षण घ्यावं? आता जिथपासून ही मेन्साची सुरुवात झाली, मी जशी अशी जंगलं फिरलो, मी त्याचा एक मोठा रिपोर्ट केला. 8वी-9वी पासूनच मी किंगस्टन युनिव्हर्सिटीमधल्या एका प्रोफेसरला एक गंमत म्हणून ईमेल लिहायचो, कारण त्यावेळेला इंटरनेट नवीन आलं होतं. सो बाकी जगात लोक काय करताय त्याची क्युरिओसिटी होती आणि त्या माणसाचा चांगुलपणा की यूज टू रिस्पॉन्ड टू मी. तर हे प्रोफेसर होते. हां,
या युनिव्हर्सिटीत. हो, आणि मी त्यांना हे सगळे रिपोर्ट्स पाठवले आणि ते म्हणाले की आय अंडरस्टँड द फॅक्ट की तुला मॅथ्समध्ये चांगले आहेत, फिजिक्समध्ये चांगले आहेत, केमिस्ट्रीमध्ये वाईट आहेत, परत बायोलॉजीला चांगले आहेत. सो इट डज नॉट मेक सेन्स. आय थिंक दर इज सम वेटेज टू युअर केस. तू इथे ये, किंग्स्टन युनिव्हर्सिटी तुला एका सेमिस्टरसाठी वी कॅन से की तू आमच्याबरोबर अभ्यास कर. तुला 1 सेमिस्टर आम्ही देतो, यू प्रूव्ह युअर सेल्फ, नाही तर वी विल पॅक युअर बॅग्स. तर आय सेड ओके, आय विल टेक दॅट रिस्क. आणि त्या काळी हातात 35% घेऊन आपण कुठल्याही बँकेत गेलो तर ती आपल्याला लोनही देत नसते. पण अमेरिकन सरकारनी माझी केस ऐकली आणि त्यांनी एक एक्सेप्शन करून मला सांगितलं की आम्ही तुझी ट्युशन फी भरू पहिल्या वर्षाची आणि विल मेक शुअर दॅट यू रीच लंडन. दॅट्स इट. हातात 200 किंवा 250 पाऊंड एक बॅग आणि तिथे राहणारे माझे नातेवाईक मिस्टर अँड मिसेस मानवतकर यांच्या होकारावर मी भारत सोडला आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. बर. आणि तू भारत जेव्हा सोडलास तेव्हा तुझ्याकडे तुझी बुद्धिमत्ता आणि तुझा आत्मविश्वास या दोघांच्या शिवाय दुसरं काही नाही. आणि तिथं तू पहिल्यांदाच परदेशामध्ये गेलास आणि तिथं तुझ्या शिकण्याला कशी सुरुवात झाली? शिक्षणाला सुरुवात ही होलिस्टिक होती. आपण युनिव्हर्सिटीमध्ये टेक्निकल शिकतो आणि आपण लिव्हिंग पॉवर ही बाहेर शिकतो. सो मी गेलो तिथे आणि सगळ्यात पहिले लक्षात आलं की आपल्याकडे 400 पाऊंड आहेत आणि साधारण आपला एका महिन्याचा बसपास हा 40 पाऊंडाला मिळतो. सो आपल्याला 2 किंवा 3 दिवसात नोकरी शोधायची आहे. सो अगदी मॅकडॉनल्ड्समध्ये मी सुरुवात केली. जे पडेल ते काम, तिथपासून स्टोअर मॅनेजर इथपर्यंत. म्हणजे हा एक वेगळा प्रवास होता आणि तो दुसरा वेगळा प्रवास होता. आणि हे सगळं स्वतः शाकाहारी असून करायचं वॉज अ बिगर चॅलेंज. की यू मेक अ बीफ बर्गर बिकॉज यू वॉन्ट टू लिव्ह, बिकॉज यू वॉन्ट टू स्टडी वॉट यू वॉन्ट टू स्टडी. आणि असं करत 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 फर्स्ट इयर तर उत्तम गेलंच, पण सुदैवाने सेकंड इयरला मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये पहिला आलो आणि ब्रिटिश सरकारने मला विचारलं की तू आमच्याकडे एक वॉटर मॉनिटरिंग सायंटिस्ट म्हणून थेम्स नदीवर काम करणार का, आणि वी विल अरेंज फॉर युअर लास्ट सेमिस्टर्स फीज. आणि असं करून एक नवीन संधी डोळ्यासमोर आली. अजून किती नोकऱ्या केल्यास? मॅकडोनल्डमध्ये केलीस, अजून किती ठिकाणी? आणि ही पण एवढंच की अगदी बाय फिगर्स 20 तास काम करायला अलाउड असतं, पण ते अगदी खेचत ताणत 70-80 व्हायचे. कारण दॅट इज हाऊ थिंग्स गो ऑन. कारण इफ यू हॅव टू लर्न यू हॅव टू डू वॉट इट टेक्स. मग ती जी त्यांनी तुला अट घातली होती ना की वी विल पॅक युअर बॅग्स, ते तर काही करायची वेळ आलीच नाही? नाही, कारण मी डिपार्टमेंटमध्ये पहिला आलो पहिला आणि सरकारच म्हणाला की आमच्याबरोबर कामाला आहे. सो दॅट इज हाऊ इट टर्न्ड. मग तुझं ग्रॅज्युएट प्रोग्राम पूर्ण झाला? हो, ऑफकोर्स. आता याच्यात थोडीशी गंमत अशी झाली की सिस्टीममध्ये तो थोडासा अपवाद ठरला. कारण मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला मी 1 वर्ष ब्रिटिश सरकारबरोबर नोकरी केली, पण याला इयर आउट असं म्हणतात. म्हणजे आपण 2 वर्ष युनिव्हर्सिटीत शिकतो, 1 वर्ष आपल्या सेक्टरमध्ये अप्रेंटिस सायंटिस्ट म्हणून काम करतो आणि लास्ट इयर आपण परत येतो आणि आपला थिसिस लिहितो. असं साधारण ते मॉडेल असतं. पण हेच मी सरकारबरोबर काम करत असताना जर्मन सरकारने एक नवीन प्रोग्राम लॉन्च केला होता आणि तो मास्टर्ससाठीच होता की हाऊ टू रिस्टोर कोल मायनिंग साईट्स और हाऊ टू रिस्टोर डिग्रेडेड पार्ट्स ऑफ द बॉल्टिक सी. मी त्यांना अप्लाय केलं. मला माहिती होतं की हा मास्टर्स प्रोग्राम आहे. मला वाटलं की काय अबाउट 1-1.5 वर्षात आपण आपली सोय करू. पण त्यांचंही ते पहिलंच वर्ष होतं आणि यू हॅव टू बी अ ग्रॅज्युएट असा क्लॉज तिथे खूपसा स्पष्ट नव्हता. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मी त्यांच्या एंट्रन्सेस फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये क्रॅक करत गेलो आणि वन फाईन डे त्यांचा मला कॉल आला सेंग की सगळं ठीक आहे आणि तुझे ग्रॅज्युएशनचे पेपर्स आम्हाला पाठव. मी त्यांना म्हणलं मी अजून ग्रॅज्युएट नाही आहे. आणि पण आज दे से की जर्मन लोकांची टेक्निकल बुद्धी आणि त्यांची सिस्टीम याला ते भयंकर, दे आर स्टिकिंग टू इट. सो ते म्हणाले की ठीक आहे, वी डोंट सी एनी रिझन की तू आमच्याबरोबर अभ्यास का नाही करू शकत. सो ब्रिटिश सरकारबरोबर काम करताना माझी पहिली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही माझ्या ग्रॅज्युएशनच्या आधी आली. आणि मग याच्याच नंतर डायटॉम्स ॲज बायो इंडिकेटर्स फॉर थेम्स वॉटर याच्यावरती मी माझा पहिला रिसर्च पब्लिश केला आणि मग ते पहिलं पारितोषिक मला मिळालं.
आणि त्याच्यानंतर हीच जर्मन युनिव्हर्सिटी म्हणाली की आमची एक सिस्टर कन्सर्न आहे ग्राइसवाल्डमध्ये, तर तू आमच्याकडे क्लायमेट चेंज सायंटिस्ट तुझं दुसरं MS करायला येशील का. कारण या सगळ्या याच्यात परत प्रॉब्लेम असा झाला की दोन्ही युनिव्हर्सिटीजच्या हिस्ट्रीमध्ये ही केस नव्हती की ग्रॅज्युएशनच्या आधी पोस्ट ग्रॅज्युएशन मिळतं. सो मला PhDला ॲप्लिकेशनला परत प्रॉब्लेम होता, कारण तू पोस्ट ग्रॅज्युएट आधी आहेस आणि ग्रॅज्युएट नाही आहेस, हे कुठल्याच सिस्टीमला तेवढंसं पटत नाही. ऑफकोर्स दे विल मेक चेंजेस सून. पण मग तू ग्रॅज्युएटही झालास इव्हेंच्युअली. हो, आणि मग मला दुसरं परत पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागलं, कारण ते नंतर यायला पाहिजे ना. ओ, आणि वेळही वाचलाय. मग तुझे दुसरं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, दुसरं MS, ते कुठल्या विषयावरती केलंस? ते मी रिस्टोरेशन इकॉलॉजी आणि क्लायमेट चेंजवरती केलं. कारण युरोपमध्ये आत्ता क्लायमेट चेंज चे खूप याच्यावरती अभ्यास चालला आहे. इन द सेन्स की आजकाल ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द क्लायमेट चेंज बरोबर स्टेपल केल्यासारखा येतो, पण ग्लोबल वॉर्मिंग इज अ पार्ट ऑफ क्लायमेट चेंज स्टडी. इट इज नॉट द कम्प्लीट क्लायमेट चेंज स्टडी. सो त्याच्यामध्ये बाकीचे काय काय सेक्टर्स येतात. सो त्याच एका सेक्टरवरती मी कामाला सुरुवात केली. आणि आताचा तुझा PhDचा जो विषय आहे तो ह्याच्यावरतीच आहे? हो, एक्झॅक्टली याच्यावरतीच आहे. आता अगदी मी ते सोप्या भाषेत हे करतो. डेंड्रोक्रोनॉलॉजी आणि डेंड्रोकेमिस्ट्री खूप मोठे शब्द आहेत, पण त्यांचा अर्थ खूप सुंदर आणि सोपा आहे. काय आहे की आपण जर का एखाद्या झाडाच्या आतमध्ये बघितलं तर त्या खोडाच्या आतमध्ये बारक्या बारक्या रिंग्स असतात आणि याला ग्रोथ रिंग्स असं म्हणतात. पण याच ग्रोथ रिंग्सला युरोपामध्ये ॲन्युअल रिंग्स असं म्हणतात. एका वर्षाला एक रिंग येते, पण ते आपल्या इथे इट इज नॉट ट्रू, पण तिकडे इट इज टेकन टू बी लाईक दॅट. कारण एक स्पेसिफिक ग्रोथचा सीझन असतो आणि एक स्पेसिफिक डॉर्मन्सीचा सीझन असतो. सो इट इज अ परफेक्ट रिंग. तर या रिंग्सच्या अभ्यासाने आपलं पास्ट क्लायमेट रिकन्स्ट्रक्ट करायचं. ही झाडाची स्टोरी झाली. ही स्टोरी आपण आईस कोर्सना पण विचारू शकतो की स्नो आहे, पाणी आहे, स्नो आहे, पाणी आहे, तर याच्यामधलं ऑक्सिजन आयसोटोप्स आपल्याला काय स्टोरी सांगतात. ही स्टोरी आपण आईसला विचारायची. अशीच स्टोरी आपण पीट नावाच्या एका कोलच्या भावालाही विचारू शकतो. नाव द एक्झॅक्ट प्रोफाईल ऑफ व्हॉट आय डू इज या वेगळ्या वेगळ्या स्टोरीज घ्यायच्या आणि त्या एकत्र करायच्या. कारण जर का एखादा खोटं बोलला तर त्याच्यावरती पॉलिसीने डिसाईड करतायत. सो हाऊ टू गेट दी स्टोरीज, म्हणजे झाडाची स्टोरी, कोळशाची स्टोरी, बर्फाची स्टोरी हे कसली पाहिजे. हां, मग ते सायन्स बनलं. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यावरती थोडासा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून मग हाऊ कॅन वी मेक अ पॉलिसी फॉर द कंट्री. पण मला तू सांग की हे सगळं थ्रिलिंग आहे. हां, मग तुझ्या कामामध्ये आपल्याला काय वाटतं माहिती आहे की संशोधन म्हटलं की ती प्रयोगशाळा, तोचपणा, आणि मला तर दिसतंय तू कायच्या काही वेगवेगळी कामं करतोय. तर मग ही डायव्हर्सिटी जी आहे ना तुझ्या या रिसर्चमधली, तिथून आता आपण बघायला सुरुवात करू. जरूर. मी याच्यासाठी काही थोडीशी निवडक पिक्चर्स घेतलेली आहेत आणि मी ती पटकन दाखवू इच्छितो. ही असते आपली जनरल स्टार्टिंगची प्रयोगशाळा की विच इज कॉमन टू एव्हरीबडी. याच्यानंतर डेटा प्रेझेंटेशन हे अगदी क्रूड फॉर्ममध्ये असंही होतं, हॉलोग्राफिक प्रोजेक्टर्सवरतीही होतं, पण डेटा हा डेटा असतो. सो संशोधनात तुम्ही तो लिहून दाखवा किंवा हॉलोग्राफिक प्रोजेक्टरवरती दाखवा, दे आर जस्ट कन्सर्न विथ द नंबर्स. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या ग्लेशियर लेकवरती अख्खा दिवस एका बोटमध्ये बसून सॅम्पल्स कलेक्ट करत असता. एखादा दिवस असा असतो की तुम्ही जर का डावीकडचं चित्र बघितलं, हे 6 तास पाण्याखाली राहून परत बाहेर आल्यावरची स्माईल आहे की दॅट इज वॉट हेल्प्स मी फाइंड की ओके आय एम राईट इन द राईट प्लेस. संशोधन हे माझे डायटॉम्स. यांच्याशी संवाद साधल्यावरती आपल्याला पाणी साफ कसं करायचं हे नक्की कळतं. हे मायक्रोस्कोपिक सूद. अच्छा. आणि मग वेगळे वेगळे एन्व्हायरमेंट्स आहेत. हे आमचे डायजेस्टिंग चेंबर्स असतात. आणि वेल, या सगळ्या संशोधनाची खूबी अशी असते की आजचा दिवस उद्यासारखा नाही आणि उद्याचा दिवस परवासारखा नाही. देर इज अ कॉन्स्टंट डिस्कंटिन्युटी ऑफ वर्क. मोनोटोनी ब्रेक करणार. मोनोटोनी काही नाही. आणि तू मला सांग, मगासपासून आपण बघतोय की जर्मनी झालं, मिसिसिपी, थेम्स, इंग्लंड, किती देशात फिरलास? साधारण फिरलो अबाउट 11 देशात आणि 8 देशांच्या म्हणजे सरकारबरोबर सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी थोडीफार मिळाली. हे ज्यावेळेला मी ब्रिटिश सरकारबरोबर काम करत होतो, ही बिल्डिंग ॲक्च्युली एक फ्रेंच मॅनर आहे की जी 1706 बांधलं गेलं. आणि एक्सक्लुझिव्हिटी याची अशी की इफ यू आर अ रिसर्चर यू गेट टू लिव्ह अँड स्टे इन दिस बिल्डिंग. आणि
यू गेट द बेस्ट ऑफ लाईफ बट ओनली इफ यू आर अ रिसर्चर. सो याचं सुखही आहे आणि दुःखही आहे की वाय कॅनॉट a layman come in and have a look at this. This was with the Polish ministry. This was with the Maltese ministry. This was with Italy, Venice. आणि ऑफकोर्स वर्क एन्व्हायरमेंटचं सुख हे आय थिंक आमच्या किंवा अर्थ सायन्सेसच्या रिसर्च इतकं कोणाला नसेल असं मला वाटतं. कारण आल्प्सपासून माउंट एटना की जो मागच्या महिन्यात फुटला, त्याच्यानंतर मेडिटरेनियन सी दॅट इज माल्टा, गल्फ कोस्ट प्रोजेक्ट दॅट इज फ्लोरिडा, आणि यानाबे दॅट इज माल्टा अगेन. र्युगेन आयलंड हे जर्मनीचं बॉल्टिक सीमधलं एक आयलंड आहे. मेजर पार्ट ऑफ र्युगेन आणि आयल ऑफ फिल्म हा अजूनही पब्लिकसाठी ओपनच नाही आहे, कारण दे आर रिसर्च आयलंड्स. दे होस्ट अबाउट 11 एंडेमिक स्पीसीज की ज्या त्या आयलंडवर सोडून बाकी जगात कुठेच नाही आहेत. सो मानवांचा याच्यावर काय परिणाम होणार हे त्यांना माहिती नाही, म्हणून दे हॅव जस्ट क्लोज डाऊन होल आयलंड्स विच आर मे बी द साईज ऑफ पुणे ऑर मे बी द साईज ऑफ पुणे अँड मुंबई टुगेदर. आणि मग त्याच्यानंतर दिस इज अ क्विक विसल टॉप टूर की माझी युनिव्हर्सिटी कशी होती, कारण इट वॉज अ बिग डिफरन्स फ्रॉम पुणे टू किंगस्टन. आणि माझं तिथलं घर आणि जर्मनीबरोबर काय केलेले प्रोजेक्ट्स आणि पीटलँड केमिस्ट्री आणि क्लायमेट चेंज हा आत्ताचा माझा इथपासूनचा पुढे टॉपिक. वाव. 35 मार्काचं काय आलं? मी अजूनही मार्क लिस्ट ठेवली आहे. इट जस्ट रिमाइंड्स मी की संशोधन अजून बाकी आहे. भारतामधल्या देवराईच्या संदर्भात तू काय संशोधन करतोयस? आजकाल आपण सस्टेनेबिलिटी हा शब्द खूप कॉमनली ऐकतो. इट्स अ बाउन्स अराउंड वर्ड, एव्हरीबडी युजेस इट टू देअर ओन कन्व्हिनियन्स. पण मी हा शब्द कॉन्राड ऑट नावाचा एका जर्मन प्रोफेसरकडून शिकलो आणि बेसिकली यांनी हा शब्द बांधला. रिओ रिपोर्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द आला होता, सस्टेनेबिलिटी, टू मीट द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द नीड्स ऑफ द फ्युचर. पण हा ज्यांनी बांधला